ब्रीफिंग कन्सेप्टचा वापर केला गेला पाहिजे. आपण उदाहरण घेऊया की समजा तुमचं ऑफिस आहे आणि तुमच्या ऑफिसमध्ये मी तुम्हाला भेटायला येते. सो तो फॉर्मॅट कसा असला पाहिजे. आता आपली ही सपोज 3री-4थी भेट आहे, पण ज्या वेळेस मी पहिल्यांदा येते तर फॉर्मॅट कसं आहे की तुमच्या रिसेप्शनला जो व्यक्ती मला पहिले एंटरटेन करतोय किंवा जो मला पहिले ग्रीट करतोय तिथे एक रजिस्टर किंवा एक फॉर्म फॉर्मॅट ठेवायचा असतो. ओके, चला आपण एखादं फॉर्म फॉर्मॅट त्याच्यामध्ये ठेवला. सो मी आले, सो तिथे काय माझे डिटेल्स घेण्यात आला. नाव काय, रश्मी देशमुख. कुठे राहते, पुणे महाराष्ट्र. काय करते, कम्युनिकेशन एक्सपर्ट आहे. बर्थ डेट काय आहे, ही बर्थ डेट आहे. ओके, आता हे ब्रीफिंग घेतलं. आता हा कागद तुमचा जो टीम मेंबर आहे तो केबिनमध्ये तुम्हाला देणार. बरोबर. आता रूल नंबर 1 की तुमचा व्हिजिटर किंवा क्लायंट तुम्हाला डायरेक्ट केबिनमध्ये भेटण्याआधी ब्रीफिंग पेपर तुमच्या टेबलवर असेल. कंपल्सरी त्याच्यावर तुम्ही तुमच्या 5 ओपनिंग लाईन्स पहिले प्रिपेअर कराल. कुठल्या? स्क्रिप्टिंगच्या. जे तुम्ही मला भेटल्यानंतर बोलणार आहात त्याचं आधी प्रिपरेशन झालं पाहिजे. अनेक लोक त्याला टाळतात का? कॉन्फिडन्स, मुझे सब आता है.